नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपल्याला संसदेच्या कामकाजाचा अभ्यास करायचा आहे। प्रश्नकाळ, शून्यकाळ आणि स्थगन प्रस्ताव म्हणजे काय हे मुद्दे आपण समजून घेऊ। सगळ्यात आधी प्रश्नकाळ म्हणजे काय ते आपण बघूया। सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्न विचारणं व उत्तर देणं यासाठी उपलब्ध असतो, त्याला प्रश्नकाळ असं म्हणतात। सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही मंत्र्यांमार्फत दिली जातात। प्रश्नाची नोटीस सदस्याने लिखित स्वरूपामध्ये महासचिव यांना संबोधून द्यावी लागते। सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मंत्रालयांची विभागणी ही 5 गटामध्ये करण्यात आलेली आहे, A, B, C, D आणि E। पुढे आपण प्रश्नांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते बघूया। पहिला प्रकार आहे तारांकित प्रश्न। या प्रश्नाच्या सुरुवातीला स्टार असं चिन्ह असतं। प्रश्नाचं तोंडी उत्तर हवं असल्यास सदस्य तारांकित प्रश्न विचारतो। ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न निर्माण होणार नाही असा प्रश्न तारांकित म्हणून विचारावा असं सदस्यांना सांगण्यात येतं। सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यास आवश्यक वाटल्यास तारांकित प्रश्नाचं रूपांतर ते अतारांकित प्रश्नामध्ये करू शकतात। प्रश्नाचा दुसरा प्रकार तो म्हणजे अतारांकित प्रश्न। अतारांकित प्रश्नाचं उत्तर हे मंत्र्यांमार्फत लिखित स्वरूपामध्ये दिलं जातं। तोंडी उत्तर द्यायचं नसल्याने त्या उत्तरावरती पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत। आकडेवारीची मागणी करणारे, दीर्घ तपशिलाचा समावेश असलेले अशा प्रकारचे प्रश्न हे सहसा अतारांकित असतात। कोणत्याही एका दिवशी लेखी उत्तरं देण्यासाठी प्रश्नांच्या यादीमध्ये एका सदस्याचे 4 प्रश्न असतात। जर त्या दिवशी त्या सदस्याचा तारांकित प्रश्न यादीत असेल तर, किंवा जर त्या दिवशी त्याचा तारांकित प्रश्न यादीत नसेल तर 5 प्रश्न असतात। प्रश्नाचा पुढचा प्रकार तो म्हणजे अल्पसूचना प्रश्न। पीठासीन अधिकाऱ्याच्या व संबंधित मंत्र्याच्या संमतीने तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित प्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीची सूचना देऊन विचारता येतात, त्यांना अल्पसूचना प्रश्न म्हणतात। पीठासीन अधिकाऱ्याच्या व संबंधित मंत्र्याच्या संमतीने हा प्रश्न विचारला जातो। आता आपण शून्यकाळ म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घेऊ। शून्यकाळ हे सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दे उपस्थित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे। शून्यकाळ हा प्रश्नकाळ संपताच लगेचच सुरू होतो व तो सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंत चालतो। आता आपल्याला स्थगन प्रस्ताव म्हणजे काय हे समजून घ्यायचंय। स्थगन प्रस्तावाचा प्राथमिक उद्देश हा तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधणं हा असतो। स्थगन प्रस्तावाचा स्वीकार केला तर सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजूला ठेवून त्या महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चा सुरू होते। स्थगन प्रस्तावाचा विषय हा केंद्र शासनाच्या कृतीशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असावा। स्थगन प्रस्तावामध्ये भारत सरकारच्या कर्तव्यात चुकीबद्दल अचूक उल्लेख असावा। प्रस्तावामध्ये सरकारविरुद्ध टीका असल्याने या प्रस्तावाचा वापर करण्याचा अधिकार हा फक्त लोकसभेला आहे। स्थगन प्रस्ताव मांडताना सदस्यांवर काही बंधनं असतात। पहिलं बंधन असं की स्थगन प्रस्तावातील मुद्दा हा निश्चित, वस्तुस्थितीनिष्ठ आणि तातडीचा आणि सार्वजनिक महत्त्वाचा असावा। त्यात एकापेक्षा जास्त मुद्द्यांचा समावेश नसावा। तो नुकत्याच घडलेल्या विशेष मुद्द्यांशी संबंधित असावा। तो विशेषाधिकाऱ्याच्या प्रश्नाशी संबंधित नसावा। त्याचप्रमाणे त्याच अधिवेशनात आधी चर्चा झालेल्या विषयावरती पुन्हा चर्चेची मागणी केलेली नसावी। त्यामध्ये न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या मुद्द्यांचा समावेश नसावा। आपल्या आजच्या डिरेक्ट मुद्दावरती आधारित एक सेल्फ अनालिसिस क्वेश्चन। खालीलपैकी सत्य विधान किंवा विधाने ओळखा। अ विधान, तारांकित प्रश्नाचं रूपांतर अतारांकित प्रश्नात होऊ शकत नाही। ब विधान, तारांकित प्रश्नाच्या उत्तरावरती पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत। आणि क विधान, कोणत्याही एका दिवशी लेखी उत्तरं देण्यासाठी प्रश्नांच्या यादीमध्ये एका सदस्याचे 4 किंवा 5 प्रश्न असतात। या प्रश्नाचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा। आपल्या आजच्या डिरेक्ट मुद्दामध्ये आपण इथेच थांबू। थँक्यू।